एखाद्या झाडाखाली म्हणावं, एखाद्या मोरवीवर म्हणावं, किंवा एखाद्या शेताच्या बाजूला म्हणावं, किंवा एकदा चढावाला किंवा उताराला म्हणावं, सांगितलेलंच असतंय ना. तुमच्याकडे काही आहे का असं? आतकोलीच्या ना भादानाच्या मध्ये कुठे काही, किंवा आतकोलीच्या ना चिराडपाडच्या मध्ये कुठे काही सांगितलेलं आहे पूर्वजांनी काही? आणि जर काही सांगितलं असेल, करेक्ट तिथेच जर गेला तो, राम राम चालू आहे बरं का त्याचं, तिथेच गेला आणि जर पाला खरबडला तर राम म्हणते की मरा म्हणते, ही त्याला कळत नाही, एवढा स्पीड वाढतो त्याचा. आणि तोच माणूस जर दिवसा चालला असेल तर त्याला राम आठवतोय? हिंदी पिक्चरची गाणी काय, शांताबाई काय, कांताबाई काय, आला बाबूराव काय, अजून काय 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 आठवतंय त्याला. दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. दुःखामध्ये आम्हाला देवाची आठवण होते, सुखात आठवण होत नाही. सुखात आठवण करून द्यावी लागते. ज्या दिवशी आम्हाला सुखामध्ये भगवंताची आठवण होईल ना, त्या दिवशी दुःख येणार नाही असं नाही. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या 3 तापांपैकी एक ताप असतोच असतो. देवाधिकांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही. दुःख येणार, पण ज्या वेळेला ते येणार ना, त्या वेळेला आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलो असू, रममाण झालेलो असू, तो आम्हाला कधी स्पर्श करून जाईल ना, ते कळणार सुद्धा नाही. एवढा आम्ही रममाण झालो पाहिजे त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, एवढा रममाण झालो पाहिजे. कारण ज्याची आम्हाला आठवण असते ना, ज्याचं आम्हाला स्मरण असतंय ना, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, माझं म्हणून निर्माण होतंय ना, त्याचा विचार केला पाहिजे, ते माझं कुठपर्यंत आहे. पुन्हा सांगू का, संसारामध्ये सुखाचे दिवस असताना प्रत्येकाला असं वाटतंय आमचा संसार कधी संपूच नाही. बरोबर आहे की नाही? खटके उडलेल्यानंतर कितीतरी जीव द्यायला जातात, कितीतरी बोलतात राहू द्या सगळा तुमचा तुम्ही बघा, मी चाललो माझ्या मी जीवाचं बरं वाईट काहीतरी करतो. याला स्मशान वैराग्य म्हणतात, याला हेकांडपीस वैराग्य म्हणतात. काय जरा कुठे काही दुःख प्राप्त झालं की मग तो हा विचार करतोय नको संसार वगैरे, असं वाटतंय ना कुठल्या तरी मठावर जावं. हा योग्य निर्णय. पण खटके उडल्यानंतर नाही, सगळं झाल्यानंतर. माणसाचं जे 100 वर्षाचं आयुष्य दिलंय ना दादा, शतवर्षे वय नेमिले, 100 वर्षाचं नाही का. काकड्यामध्ये आपण बोलतोय ना बाबा, शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये अशी विभागणी केलेली आहे की 1 ते 25 वर्षापर्यंत प्रत्येक माणसाने ब्रह्मचारी आश्रमाचं पालन केलं पाहिजे. लग्न होत नाही तोपर्यंत ब्रह्मचारी आश्रमाचं पालन केलं पाहिजे. बरं का, लग्न होत नाही तोपर्यंत ब्रह्मचारी आश्रमाचं पालन केलं पाहिजे. 25 ते 50 गृहस्थ आश्रमाचं पालन केलं पाहिजे. 50 ते 75 वानप्रस्थ आश्रमाचं पालन केलं पाहिजे. आणि 75च्या पुढे जर मिळालाच तर मग संन्यास आश्रमाचं पालन केलं पाहिजे. पहिली सुरुवातीची जी 25 वर्ष आहेत ना, ऐकताय, त्या 25 वर्षांवर राहिलेली आमची 75 वर्ष अवलंबून आहेत. आम्हाला अभ्यास करायचंय, आम्हाला शिकायचंय, आम्हाला काहीतरी कबाड कष्ट करायचंय, आम्हाला खूप मेहनत घेऊन पुढे जायचंय आणि आमचा क्षेत्र निवडायचंय. वेळ काय आहे? 25 वर्षापर्यंत जो क्षेत्र निवडायचा आहे आम्हाला, तो 25 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांनी, मुलांनी एवढी मेहनत करावी, एवढा अभ्यास करावा, एवढं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. त्याला झोप म्हणजे त्याला वेळ अपुरी पडली पाहिजे, वेळ अपुरी पडली पाहिजे, टाइम कमी पडला पाहिजे त्याला अभ्यास करण्यासाठी, काम करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. 25 वर्षापर्यंत बाकीच्या वानगडी नाहीत. सरांनी दिलेलं वर्गपाठ, गृहपाठ वेळेवर करता आलं पाहिजे. ते न करता जर नको ते उपद्व्याप जर करत असेल तर नंतर मग प्रस्तावा निर्माण होतो, पस्तावाला लागतंय. आणि
जोपर्यंत माती ओली आहे ना तोपर्यंतच तिला आकार देता येतो, सुकल्यानंतर आकार देता येत नाही. बरोबर आहे की नाही बाबा? मडकं जोपर्यंत ओलं आहे तोपर्यंतच आकार देता येत आहे. लहान मुलांवर जे आम्ही संस्कार करतो ना तेच कर्म आम्हाला त्यांच्या तारुण्यात पाहायला मिळतात. लहानपणी जर संस्कार करण्यामध्ये जर आम्ही कमी पडलो, मार्गदर्शन करण्यामध्ये जर कमी पडलो, तर मग एकदा माती सुकल्यानंतर जर आम्ही त्याला आकार द्यायला गेलो तर त्या मडक्याला, त्या मातीला तडा जातात, तडा जातात बरं का? म्हणून लहानपणीच मडक्याला आकार द्यायला पाहिजे. इथे कोणी चिंबाड काम करणार आहे का बरं? वृद्ध माणसांपैकी चिंबाड काम म्हणजे ते बांबूचे नाही का काम करायचं, चिंबाड कामच ना बोलतात बाबा त्याला, बरोबर ना? आजोबांपासून बऱ्याचशा गोष्टी शिकलोय मी आता, म्हणजे त्यावेळेलाच, आता आजोबा माझे नाहीत पण बऱ्याचशा गोष्टी त्याच वेळेला माहिती करून घेतल्या. बाबा याला काय बोलतात? चिंबाड काम बोलतात, बरं का? बांबू ज्या वेळेला आणतात ना त्यावेळेला त्याच्यापासून त्या चिंबी तयार करतात, बरं का? त्याचा उपयोग पूर्वी कशासाठी केला जायचा? जास्त करून घराला कूड असायचे आणि ते कूड मस्त की आमच्या गृहिणी सारवून घ्यायचे अशा मस्त दोन्ही बाजूने, बरं का? विज्ञानाचा जर अभ्यास केला ना, विज्ञानाचा, त्यावेळेला जो वाताचा त्रास कमी होता, अनेक प्रकारचे आजार कमी प्रमाणात व्हायचे ना, त्याला कारण खालीही गाईचं शेण असायचं, आजूबाजूलाही गाईचं शेण असायचं आणि विशेष म्हणजे ती भूमी, ती जमीन, त्या जमिनीला आमचा पाय लागला जायचा. आता मला सांगा, इथल्या बसलेल्यांपैकी जमिनीला पाय किती जणांचे लागतात बरं? लादी सोडली की रोड, रोड सोडला की गाडी, गाडी सोडली की परत लादी. भूमीचा ना आमचा संपर्कच नाही ना. संस्कार संस्कृती टिकेल कशी, राहील कशी? असो, माझं म्हणणं असं नाही की तुम्ही परत कुणाच्या घरात जा, बंगल्यात राहा, करोड रुपयाचा बंगला आपला असावा, आपण मेहनत करून, कष्ट करून, कबाड कष्ट करून, घाम घालून जी संपत्ती कमवतो ना तिचा आनंद आपण घेतला पाहिजे. तुम्ही महागड्या गाडीमध्ये फिरले पाहिजेत, राहिले पाहिजेत, फक्त ती गाडी, ह्या गाडीतला पेट्रोल जास्त झाल्यामुळे कुठेतरी ठोकता कामा नये. काय गटारात जो असतो त्या प्राण्याला आपण काय बोलतो बरं? गटारात लोळतो तो डुक्कर ना, डुक्कर. कुठल्या तरी सणाला करोड रुपयाच्या बंगल्यात जाऊन लोळलाय का तो? लोळलाय? पण करोड रुपयाच्या बंगल्यात राहणारा जर गटारात लोळत असेल तर त्या डुकराने विचार नाही करावा का बाबा तुमची भरती कधी झाली आमच्याकडं? 31st ला जर तो गटारात जाऊन पडत असेल, 31st ला, तर डुकरं पण विचार करतात ना का यांची भरती आमच्यात झाली कधी? विचार बघा काय आहे. आम्ही खूप श्रीमंत असावं, आम्ही आमच्या संपत्तीचा, आमच्या ऐश्वर्याचा 100% आम्ही आनंद घ्यावा, पण तो आनंद घेत असताना जर करोड रुपयाचा बंगला आमचा आहे, त्या बंगल्यामध्ये जर 2-3 एसी आहेत 40-50 हजाराची, त्याचप्रमाणे त्या बंगल्यामध्ये जर 30-40 हजाराचा फ्रीज आहे, 30-40 हजाराची वॉशिंग मशीन आहे, अनेक प्रकारची जर महागडी उपकरणं आहेत, तर ऐका, त्या बंगल्यामध्ये कमीत कमी 500 रुपयाची ज्ञानेश्वरी तरी असावी. त्या बंगल्यामध्ये 20 रुपयाचा हरिपाठाचा ग्रंथ तरी असावा आणि तो मुलांच्या हातात लागावा, मुलांच्या हातात द्यावा, रोज सकाळ संध्याकाळ वाचायला लावावं त्यांना. संस्कार आणि संस्कृती जर टिकवायची असेल तर असो, कुडासाठी त्या टोकराचा, बांबूंचा वापर करायचा, त्याच्यानंतर टोपल्या, दुरड्या, टोपली, सुपा आणि इरणी. आता मला इथं बसल्यापैकी इरणी कोणाला माहिती आहे बरं? किती जणांना माहिती आहे इरणी? त्याच्यामध्ये प्रकार असायचे. बाईसाठी इरणा वेगळा, असा गोल असाचा, त्या नाही का वरती त्याला शेंडी, बरोबर का? पुरुषांसाठी पण जरा असायचे आणि लहान पोरांसाठी त्यावेळेला काय हागंदारी मुक्त नव्हतं ना. असो, इरणी, टोपली ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून बनवल्या जायच्या. जो कोणी असेल आपल्या गावामध्ये अजून एखादा बाबा माझा वरिष्ठ, त्याला जाऊन विचारा, बाबा बांबू सुकल्यानंतर, त्या चिंबी सुकल्यानंतर तुम्ही बनवू शकता का? नाही. जोपर्यंत त्या ओल्या आहेत, जोपर्यंत त्या आताच हे केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, ओल्या आहेत, तरच त्यांना आकार देता येतो.
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती जन्माला येण्याच्या आधी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी केलेला संकल्प, मुलगा जन्माला घालायचा आहे. कशासाठी? आमचा काय असतो बरं? आमचा उद्देश काय असतो बरं? जर मूल होत नसेल तर आम्ही दवाखाना करतो, डॉक्टर उपचार करतो, वैद्य बघतो. अजून सांगू पुढं? नारे दोरे आहेत का हाताला पायाला? आता मुलींचे पैंजण गेले माऊली, काले दोरे आले का? दृष्ट लागू नये म्हणून. थोबाड बघावं तर. कुठे चाललोय आपण? कोणाची संस्कृती घेतली आपण आणि कोणाचं घेतलंय? कोणाचं आहे? जनाबाईचं घेतलंय, बहिणाबाईचं घेतलंय, कांडोपात्रेकडून घेतलंय आपण. बरं विचारलं, ठीक आहे, तुम्ही एवढा प्रयत्न करताय, सगळे औषधोपचार करताय, दवा पाणी करताय, तुम्हाला आवश्यकता काय आहे? ज्यांचे आहेत ते वृद्धाश्रमात आहेत, ज्यांची 4-4, 5-5 मुलं आहेत ते आई वडील वेगळे आहेत, ती मुलं वेगळी आहेत. अशी अनेक उदाहरणं देतात त्यांना. पण तेवढ्यात त्यांच्या तोंडातून काय येतंय माहितीये का? वंशाला दिवा पाहिजे ना, का पंथी नाही चालणार, दिवाच पाहिजे. या बसल्या त्या पंथ्याच आहेत ना, पण त्या आहेत म्हणून दिवे येतात ना. श्री ही अनादी काळची माता आहे. पण आमची थिंकिंग बघा, आमची विचार करण्याची पद्धत बघा काय आहे. विचारलं बाबा कशासाठी पाहिजे? मग एवढी प्रॉपर्टी आहे सगळी, काय दुसऱ्याच्या कशात घालायची? सांभाळायला कोणतरी पाहिजे ना. मुलाला जन्म घालण्याचा आमचा उद्देश बघा काय आहे. तिकडे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब आई शिवाईच्या चरणी प्रार्थना करतायत. काय पाहून? ज्या वेळेला दिवसा ढवळ्या माझ्या आई बहिणींची आबरू लुटली जाते, दिवसा ढवळ्या माझ्या आई बहिणींचं कुंकू पुसलं जात आहे, दिवसा ढवळ्या माझ्या आई बहिणी विधवा होत आहेत, शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, अत्याचारात हिंसाचाराने भ्रष्टाचार दिवसा ढवळ्या पाहायला मिळतोय. जगावं की मरावं अशी अवस्था झालेली आहे. अरे प्रार्थना स्थळ आमची, पण आम्ही त्या प्रार्थना स्थळी जाऊ शकत नाही, तिथल्या देवांना भजू शकत नाही, प्रार्थना करू शकत नाही. मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत, मंदिराचे कलश तोडले गेलेले आहेत, मंदिरातल्या मूर्ती भांगलेल्या आहेत, तोडल्या गेलेल्या आहेत. जगावं की मरावं अशी अवस्था झालेली आहे. आणि मग राष्ट्रमाता राजमाता मासाहेब आई शिवाईच्या चरणी प्रार्थना करतात, आई माझ्या हिंदुस्थानला एक राजा हवाय, माझ्या हिंदुस्थानला एक राजा हवाय. गणिमांच्या देखदा भोजारण शिरांच्या पुरपुरती भुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्षणी परमार्थी जया असं देखता तो जनला की बैसवी प्रचितीचे तळाखे. आई शिवाईच्या चरणी प्रार्थना केल्यानंतर जे बीज पेरलं गेलं, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंना लागलेले डोहाळे. राजासारखा ड्रेस करावा, राजासारखा वेश करावा, एका हातामध्ये तलवार घ्यावी, एका हातामध्ये ढाल घ्यावी, घोड्या स्वार व्हावं, घोड्यावर बसावं आणि राजासारखं फिरावं, हे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंना लागलेले डोहाळे आहेत. संकल्प काय आहे? हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा जन्माला घालायचा आहे. लहानपणीच जे संस्कार होतात ना, तेच संस्कार आम्हाला पुढे पाहायला मिळतात. लहानपणीच जे मार्गदर्शन मिळतंय ना, त्याच पद्धतीचे विचार आम्हाला पुढे पाहायला मिळतात. 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजाचा जन्म झाला. निश्चयाचा महामेरू, बहुजनाचे आधार, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. त्या बाळाला मातेने मांडीवर घ्यावं, रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवाव्यात, रामायण महाभारताच्या गोष्टी सांगाव्यात, संतांच्या गोष्टी सांगाव्यात, संतांचं चरित्र ऐकवावं, संतांचं चरित्र सांगावं. आणि ते सांगता सांगता, ते मार्गदर्शन करता करता राजांना सांगावं, राजा मला राजा घडवायचाय, मला राजा वाढवायचाय, मला राजा पाहायचाय, मला या हिंदुस्थानला राजा द्यायचाय. बाया नाचविणारा नाही, बाया वाचविणारा राजा द्यायचाय, बाया वाचविणारा राजा द्यायचाय. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. आम्हालाही आज अत्याचार, हिंसाचार आणि भ्रष्टाचार बघितल्यानंतर वाटतंय, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण आता मातांच्या हातातला रिमोट सुटत नाही.
आमच्या टाइमापर्यंत तरी बरं होतं बाबा. जर रडायला लागलो ना, गप्प बसव म्हणून अजून 2 फटके आई द्यायची. खरंय की खोटं आहे? बरोबर ना ताई? रडायला लागल्यानंतर आपण गप्प बसावं म्हणून 2 फटके आई द्यायची. तिसरा लागू नये, तिसरा बसू नये म्हणून आधीच गप्प व्हायचं. आता मुलगा रडायला लागला तर तुमच्या हातात काय देतात बरं? मुलाच्या हातात तुम्ही काय देता? हा, काय आहे का संबंध? मोबाईल. आम्ही जर जेवायला काकू करायला लागलो तर आशे पकडायचे ना आशे भरवायचे आम्हाला, बरं का? आता जर एखादा मुलगा जेवत नसेल तर तो जेवा म्हणून त्याच्या हातात काय दिलं जातंय? एकीकडं मोबाईल बघ पण एकीकडे जेव. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही अन्न ग्रहण करताना जे पाहता ते विचार तुमच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये कार्य करत असतात. बरंच काही बोलण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे, बरंच काही आहे. तुम्ही खाताना जे पाहताय ना, आता बायांचा जर पाहायला गेला तर त्यांची चालली दुधावरची तहान ताकावर भागवायची. कशी? पूर्वी शेजारी भांडणं पाहायला मिळायची, गावात भांडणं पाहायला मिळायची, नदीवर, विहिरीवर, नळावर. खरं आहे की खोटं आहे? आणि रोज कोणतं ना कोणतं तरी ऐकायला मिळायचंच. रोज एकतर विहिरीवर तरी, नळावर तरी, शेतावर तरी, नाहीतर शेजाऱ्यांचं अंगण्यावरून तरी, कशावरून ना कशावरून पण आहेच. आता घरोघरी नळ आले घरात, त्यामुळे वादाचा विषय राहिला नाही. गावोगावी अंतर्गत रस्ते झाले, त्यामुळे अंगण्यांच्या वाढवाचा इकडे तिकडे जायचा विषय राहिला नाही. आणि बऱ्यापैकी समाज सुशिक्षित झाला, सुसंस्कारित झाला. मग आता कुठेतरी भांडणं बघितलीच पाहिजेत ना, दुधाची तहान ताकावर भागवलीच पाहिजे. मग आता आम्ही कुठे भांडणं पाहतोय बरं? हा, काय असतंय ते सिरियल मध्ये? नाव सिरियल बट नॉट रियल. नाव सत्य आहे का ते? आणि काय असतंय त्याच्यामध्ये? याची त्याला, त्याची याला, याची सुनाशी, त्याची सून तशी. ती सासू बोलते सुनला, आज लवकर घरातलं आवरलं का? आज महत्वाचा भाग आहे, आज खरी सासू सुनाची झुंबड बघायला भेटणार आहे. कोण बोलते? सासू सुनाला घरातल्या सांगते, टीव्ही मध्ये पाहायला मिळणार आहे. कशात वेळ वाया घालवतोय आपण? आमच्या हाताला अजून हरिपाठाचं ग्रंथ लागला नाही बाबा, मालिका लागली नाही, दुर्दैव आहे. हरिपाठ कशाला म्हणतात ते माहित नाही. 16व्या वर्षी आमच्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ, भावार्थ दीपिका ग्रंथ दिला. अजून आमच्या हाताला लागला नाही, अजून आम्ही वाचला नाही, आमच्या हातात अजून आला नाही. काय करतोय आपण धर्म कार्याने? काय संस्कार आणि काय संस्कृती आणि काय विचार करतोय आम्ही? राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आम्ही कसे जगतोय, कसे वागतोय याचा विचार केला पाहिजे ना. आणि तुम्हाला सांगू का, आमच्या जीवनाचा जर आम्ही विचार केला ना, तर पुरुषामध्ये जेवढं सामर्थ्य नाही त्यापेक्षा कित्येक पटीत सामर्थ्य कोणात आहे? कोणात आहे? पुरुषात की महिलेत? मला सांगा, तिन्ही देवांची बालकं करण्याचं सामर्थ्य कोणात आहे? अजून जोरात. वा, मस्त. मला सांगा, तिन्ही देवांची बालकं करण्याचं सामर्थ्य कोणात आहे? पुरुषात का महिलेत? जोरात बोला. वेळ आली तर सूर्याला सुद्धा वेळेवर उगवू द्यायचं नाही, सामर्थ्य पुरुषात का महिलेत? नक्की? रामायण कोणामुळे घडलं? आता का आवाज गेला तुमचा? महिलेमुळेच ना. महाभारत कोणामुळे घडलं? आजही घराघरात, गावागावात रामायण महाभारत कोणामुळे घडतात? आता आवाज लई कमी झाला. श्रीराम प्रभूंना वनवासाला जावं लागलं, कारण कोण? काय नाव तिचं? काही पुढे मेन होती, माग साईड हिरो कोण तुम्हाला माहितच नाही. साईड अभिनेत्री काहीतरी असते ना, साईड हिरोईन, मंतरा नाही का? अहो, ज्या वेळेला श्रीराम प्रभूंना राज्याभिषेक सांगितला ना, राज्याभिषेक श्रीराम प्रभूंना, त्यावेळेला कोणालाही जेवढा आनंद झाला नव्हता ना, सगळ्यांपेक्षा जास्त आनंद कैकेयी मातेला झाला होता. ऐकताय? जरा व्यवस्थित वाचा.
कोणालाही जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा त्यापेक्षा विशेष आनंद कोणाला झाला होता? कैकई मातेला. का? माझा राम उद्या राजगादीवर बसणार आहे. भेद नव्हता. रात्रीत काय गेम झाली काय माहिती नाही का. म्हणून जे इलेक्शन असतंय ना माऊली, त्या टायमाला ती मंडळी रात्रभर झोपत नाही. त्यांना माहितीये ही रात्र वैऱ्याची आहे बाबा. करे की कुठे म्हणजे एक महिनाभर ज्यांना खायला घातल्यात ना, आता काही असतील तर त्यांना माहिती असेल नाही का. महिनाभर पोचल्यात त्यांना, महिनाभर खायला घातल्यात आणि महिनाभर यांनी यांचेच झेंडे मिरवले. पण रात्रीत काय गेम होते काय माहिती. तसं झालं ते. महिलेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. ऐका ताई, जर तुमचं सामर्थ्य तुम्ही जर योग्य ठिकाणी वापरलात, योग्य ठिकाणी, तर अग्निपरीक्षा देऊ शकता. काही होणार नाही. अग्निपरीक्षा म्हणजे ते डायरेक्ट पेटवायचं नाही, त्याने बरं का. वेगवेगळ्या प्रकारचे कुठलेही दुःख येऊ द्या, कुठल्याही प्रकारचा प्रसंग येऊ द्या, ती आपल्यासाठी अग्निपरीक्षाच आहे. आजच्या वेळेला कोणी कुठल्याही पद्धतीने आपल्याला बघू द्या, कोणी कुठल्याही पद्धतीने आपल्याकडे कुठल्याही नजरेने बघू द्या, जर आपण निर्मळ असू, स्वच्छ असू, स्वच्छ मनाचे असू ना, तर 100% त्या परीक्षेमध्ये आपण पास झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य माझ्या आई बहिणींमध्ये आहे. एवढं सामर्थ्य माझ्या आई बहिणींमध्ये आहे. म्हणून काही वेळेला घरातली पण बोलतात या असं सुधारणार नाही. आपण सगळे सांगितलं, मावशीने सांगितलं, मामाने सांगितलं, आपण पाया पडायचा राहिलो तरी हो काय असं सुधारणार नाही. याचा एकदाचा काय लगीन केला ठिकाणावर आला समजा. ते सामर्थ्य त्या ठिकाणी आपण वापरायचं आहे बरं का. चांगली कर्म करण्यासाठी, चांगलं कार्य करण्यासाठी बरं का. मंथरेने सामर्थ्य होतं तिच्याकडे, पण कशासाठी वापरलं? कान भराला. एवढे कान भरले, एवढे कान भरले, एवढे कान भरले का जिला आनंद झाला होता ना, तिने डायरेक्ट दशरथ राजाकडून आपले वर मागून घेतले. पहिला म्हणजे रामाला राजगादी नाही, भरताला राजगादी. राज्याभिषेक कोणाचा? भरताचा. आणि दुसरा रामाला वनवास. दशरथ राजा पाया पडतोय, अगं तुला भरताला राजगादीवर बसलेलं पाहायचं आहे ना, ठीक आहे ना, हरकत नाही ना. भरत बसलं काय आणि राम बसलं काय, ते करतोय ना मी, तू काय टेन्शन घेते. पण रामाला वनवास का? नाही म्हणे, जमणार नाही रामाला वनवास बरं का. कारण तिच्या कानाला कोण लागली होती? मंथरा. कोण लागली होती? आहे का मेले? हा, मंथरा आहे का मेले? आहे ना. एखाद्या घरात जाऊन 1-1.5 तास बसलेला बाबा का, तिला त्या घरातून जर बाहेर पडताना बघितले शेजाऱ्यांनी, का शेजारी लगेच बोलतात ही बाई यांच्या घरी 1 तास बसली होती म्हणजे यांच्या घरात संध्याकाळचे रामायण महाभारत आहे समजा, महाभारत आहे समजा. त्या मंथरेला बदलायचं आहे, मंथरेची वृत्ती बदलायची म्हणून हे प्रवचन आहे. प्रवचन कशासाठी आहे? टाइमपास म्हणून नाही बरं का. रामायणामध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे. आम्ही वाचतोय, काहींचं पाठ आहे, पण अजून श्रीराम काय ते कळलं नाही, अजून रावण काय ते कळलं नाही, अजून एक एक पात्र कसे आहेत बघा. एक एक पात्राचा जरी आम्ही अभ्यास केला तरी खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही शिकण्यासारखं आहे बरं का. सीतामाईला ज्या वेळेला चोरून न्यायची त्यावेळेला रावण कुठल्या वेशात गेला बरं? कुठला ड्रेस केला होता त्याने? हिरोचा? साधूचा वेश केला होता. वरच्या अंगाने वेश ड्रेस करून माणूस कधीही अंतरंगाने बदलत नसतो. आणि वरच्या अंगाने वेश ड्रेस करून जर माणूस बदलत असता तर रावणाने साधूचा वेश केल्यानंतर त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे होतं, पण नाही झालं बरं का. एखादी मर्यादा असते. लक्ष्मण रेषा म्हणजे काय? आमच्या घराण्याची मर्यादा, कुळाची मर्यादा, समाजाची मर्यादा, आमच्या धर्माची मर्यादा. ती मर्यादा एकदा ओलांडली ना का रावणाने पलवली समजा. ती सीता काय ना, ही सीता काय? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अदोया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत का? सगळेच आहेत ना. एकदा मर्यादा ओलांडली ना, पळवली समजा. म्हणून आम्हाला काय करायचंय माहितीये का? 25 वर्षापर्यंत जे काही चांगलं शिकता येईल ना, ऐका, जो विद्यार्थी 25 वर्षांपर्यंत
काय करायचं, किती शिकायचं, कशा पद्धतीने अभ्यास करायचा याचा नियोजन करून जो सगळं कार्य करतोय ना, पुढचे 75 वर्ष तो कसा राहतोय बघा. 75 वर्ष पुढचे त्याच्यावर अवलंबून आहेत. ब्रह्मचर्य आश्रम आम्हाला स्वीकारायचा आहे 25 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर 25 ते 50 कांदा आणा, बटाटे आणा, लसूण आणा, मिरच्या आणा, मेथीची जुडी आणा, शापूची जुडी आणा. आता स्वस्त झालंय मटार, खाऊन घ्या. मटार हो का, नाही तर वेगळा काही ऐकायला यायचं. ओल्या शेंगा वाटाण्याच्या, कारण आमचे कान तिकडे पटकन असतात. ठीक आहे, जबाबदारी आहे. आई वडिलांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. मुलांचं संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे. मुलांवर संस्कार करणं आपलं कर्तव्य आहे. घरामध्ये जी कर्म आमच्या वाट्याला येतील ती नम्रपणे करणं आमचं कर्तव्य आहे. सुनेने घरामध्ये कार्य करत असताना माझी सासू सासरे नसून आई वडील म्हणून जर सेवा केली तर खऱ्या अर्थानं तिच्या धर्म कार्य त्या ठिकाणी घडतो. देव सेवा घडते, देव कार्य घडतंय, धर्म कार्य तिच्याकडून घडतंय असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच सुनेकडे सासूने आणि सासऱ्याने पाहताना माझी सून नसून आमची मुलगी म्हणून जर तिला प्रेम दिलं, तिला जीव लावला, तर खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून सुद्धा धर्म कार्य घडल्याशिवाय राहणार नाही. धर्माची व्याख्या अतिशय सोपी आहे. नाही तर देवाला अगरबत्ती लावली म्हणजे तो मोठा परमार्थी झाला असं नाही. देवाला दिवा दाखवला म्हणजे तो मोठा परमार्थी झाला असं नाही. देव त्याच्यासाठी भुकेलेला नाहीच आहे. कुठं वाचलंय का तुम्ही देव अगरबत्तीला भुकेला? देव दिव्या